मितालीच्या लग्नाला काहीच महिने झाले होते. अगदी लग्न झाल्यापासून तिने सासरच्या घराला आपलं मानलं होतं. मितालीच्या वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर तिच्या आईनेच तिला व तिच्या भावाला सांभाळले. त्यांना चांगलं शिक्षण दिलं. सोबतच आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्यातही त्या कमी कधीच पडल्या नाहीत. मिताली नेहमीप्रमाणे सकाळ सकाळी अंघोळ करून साडी नेसून किचनमध्ये नाश्ता बनवत होती. सोबतच तिने चहा देखील ठेवला होता. तेवढ्यातच तिची सासू पाठीमागून आली आणि टोमणे मारत म्हणाली, "सकाळी अंघोळ करून साडी घालून येतेस, पण रात्री तर तू गाऊन घालून झोपतेस. हे काही मला माहिती नाही का?" "पण सर्व मला माहिती आहे. तुला लग्नाच्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की या घरचे काही नियम आहेत जे तुला पाळलेच पाहिजेत आणि तूही तेव्हा हो बोलली होतीस. पण आता तर तुझी मनमानी कारभार चालू आहे." सासूबाईंचे असे बोलणे ऐकून मिताली हैराण झाली आणि विचार करू लागली. मी तर रूमचा दरवाजा बंद करून गाऊन घालते, तरीसुद्धा सासूबाईंना कसं काय समजतं? म्हणून ती म्हणाली, "आई, याचा अर्थ तुम्ही माझ्या रूममध्ये डोकावून पाहत असता का? पण तुम्हाला हे कसं समजलं?" तेव्हा तिची सासू तिच्यावर रागातच ओरडत म्हणाली, "याचा अर्थ असा की तू हे मान्य करत नाहीस की रात्री तू रूममध्ये गाऊन घालतेस. हे बघ सूनबाई, आम्ही तुला अगोदरच सांगितलं आहे की आमच्या घरामध्ये थोडी मान मर्यादा ठेवून राहा, पण तू तर कोणतेच नियम पाळत नाहीस." आता मितालीला सुद्धा राहवलं नाही, कारण इतके दिवस ती सासू सासऱ्यांचे सर्व काही ऐकत होती, सहन करत होती, पण ते आता प्रत्येक गोष्टीत तिच्यावर बंधने घालत होते. मिताली बोलते, "तुम्हाला मी जास्त वेळ झोपलेलं आवडत नाही. भलेही मग सकाळी काही काम असो किंवा नसो, पण मी सून आहे म्हणून घरातील सर्वांच्या आधीच उठायचं. तर मी लवकर नेहमीच उठते आणि मी सकाळी लवकर उठते तर मला भूक लागली तरी मी काही खायचं नाही. का तर तुम्ही म्हणता घरातील पुरुष मंडळी आधी नाश्ता करतील, त्यामुळे मी आता नाश्ताही नंतरच करते. गेल्या 15 दिवसापूर्वी मला खूप भूक लागली होती म्हणून मी सर्वांच्या आधी नाश्ता केला, तर तुम्ही तेव्हाही किती काय बोललेला होतात मला. मी या घरची सून आहे म्हणून मी मोठ्याने बोलायचं नाही की हसायचं देखील नाही. तर कधी तुम्ही लोक म्हणता की तुमच्यासमोर मी माझ्या नवऱ्याबरोबर बोलू शकत नाही, तर मी कधी तुम्हाला रूममध्ये गाऊन घातलेलं आवडतसुद्धा नाही. माझ्या प्रत्येक गोष्टीचा तर तुम्हा लोकांना प्रॉब्लेमच होतो. त्यामुळे मला प्रश्न पडतो की माझ्यासाठी एवढे नियम का आहेत? मी या घरची सून आहे. आता हे घर माझंही आहे. तरीसुद्धा मी या घरामध्ये एवढ्या नियमाचं पालन का करत आहे? तुमचंसुद्धा हे सासरच आहे. तुम्हालासुद्धा एकेकाळी सासू होती. तुम्ही या घरची सूनच तर आहात. तरीसुद्धा तुम्ही आरामामध्ये घरात ड्रेस, गाऊन घालून वावरत असता. पण तरीही तुमच्यासाठी कोणताही नियम लागू नाही का? मग फक्त माझ्यासाठीच एवढे नियम, अटी का आहेत? मी या घरची सून आहे. कोणी आरोपी नाही की उठसूट आपले माझ्या मागे हेच कर, तेच करू नको असं सांगायला." आता मितालीची सासू तिला रागातच म्हणाली, "म्हणजे तू आता माझी बरोबरी करणार का? लक्षात ठेव, मी तुझी सासू आहे, तू माझी सासू नाही. आणि हे बघ सूनबाई, मी सुद्धा एवढी वर्ष संसार सांभाळला आहे. आणि हे बघ सूनबाई, जे सर्व नियम तुझ्यासाठी आहेत ते सुद्धा मी पाळले आहेत. त्यामुळे तुला आता माझे ऐकावंच लागेल. लक्षात ठेव, मी आता तुझी सासू आहे, त्यामुळे मला कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही. आता तुझी वेळ आली आहे, त्यामुळे आता तुला हे सर्व नियम पाळावेच लागतील. थांब, आजच मी तुला चांगला धडा शिकवते. लग्न करून काहीच महिन्यात या घरात आली आहेस आणि तू माझ्यासमोर फारच तुझे तोंड चालवत आहेस ना? पण लक्षात ठेव, असं करून तू तुझे नुकसान करून घेत आहेस. तुला कळत नाही की तू किती मोठी चूक करत आहेस." एवढं बोलून सासूबाई तेथून रागातच निघून गेल्या. आता मितालीला सर्वांसाठी नाश्ता बनवायचा होता, त्यामुळे ती आता पटापट नाश्ता बनवू लागली होती. आज तर नाश्त्याच्या टेबलावर सासू सासरे रागातच बसले होते, कारण सासूने सर्व काही सासऱ्यांना सांगितलेलं होतं. म्हणून मितालीचे सासरे तिच्याकडे रागानेच पाहत होते. पण मितालीने त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि पटकन आपली कामे आवरून ती तिच्या रूममध्ये गेली, कारण तिला सुद्धा आज चांगलं काही वाटत नव्हतं. सासूचं वागणं, बोलणं कुठेतरी खटकत होतं, कारण ती विचार करत होती की लग्न झाल्यावर सासू सासऱ्यांबरोबर मी प्रेमाने मिळून मिसळून राहिले. मला बाबा नाहीत म्हणून सासू सासऱ्यांमध्येच आई बाबांना शोधलं आणि तोच दर्जा देऊन त्यांची प्रत्येक गोष्ट मी ऐकत गेले. त्यांचे ओरडणे, बोलणे कधीच मनाला लावून घेतले नाही.
पण रोज अशी कोणती ना कोणती गोष्ट घडत होती ज्यामुळे ती नाराज होत होती. इतके त्यांच्या मनाप्रमाणे वागूनसुद्धा मितालीचे वागणे त्यांना काही आवडत नव्हते. ते तिच्या प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चुका काढायचे. त्यामुळे मितालीला सुद्धा अस्वस्थ वाटायचं. ती आपल्याच विचारात हरवलेली होती. इतक्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. तिच्या आईचा फोन होता. तिचे बाबा आता या जगात नव्हते. त्यामुळे तिची आईच तिच्यासाठी सर्व काही होती. तिने पटकन आपल्या आईला फोन आलेला पाहिला आणि उचलला. तेव्हा तिची आई समोरून चिंतित स्वरात म्हणाली, "मिताली, तुझ्या सासरी काय झालं आहे? तिकडे सर्व काही ठीक आहे ना? आणि तू कशी आहेस?" "आई, मी बरी आहे आणि इकडे सुद्धा सर्व काही ठीक आहे. पण तू इतक्या काळजीत का वाटत आहेस?" "काही नाही. तुझ्या सासूने मला फोन करून घरी यायला सांगितलं आहे. फोनवर सुद्धा ते तुझ्याविषयी काहीही बोलत होत्या. मला सांग, नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे? मी तर तुला असे संस्कार दिले नाहीत की सासरी तुला काही प्रॉब्लेम होईल." मग मितालीने रडतच आपल्या आईला लग्नापासून ते आत्तापर्यंत घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. तेव्हा तिला तिची आई म्हणाली, "काळजी करू नकोस, मी येते आणि काय झालं आहे ते पाहते." त्यानंतर साधारण दुपारच्या सुमारास मितालीची आई तिच्या सासरच्या घरी आली. तेव्हा तिच्या सासूने आपल्या नवऱ्यासमोरच व मितालीसमोरच तिच्या चुकांची खूप मोठी यादी बनवलेली होती. पहिली चूक ही होती की सूनबाई घरात मोठ्याने बोलते, हसते. दुसरी चूक अशी होती की नवऱ्यासोबत सर्वांसमोरच हसत खेळत बोलत असते. तिसरी चूक ही होती की ते ऐकून तिच्या आईला नवलच वाटलं. सूनबाई रात्री तिच्या खोलीमध्ये गाऊन घालून झोपते. पुढे मोबाईल बघते, फोनवर बोलते आणि तिची मावशी जवळच राहते. तर ती तिकडे काही कार्यक्रम असला की राहायला जाते. म्हणजे मितालीच्या सासरच्यांचे असे म्हणणे होते की तिने माहेरच्या लोकांकडे राहायला जाऊच नये, थोडा वेळ थांबून लगेच घरी यावं. पुढची चूक अशी होती की सर्वांच्या आधी नाश्ता करते आणि पुढे तर अशाच काहीतरी अर्थहीन चुका त्या मितालीच्या आईला ऐकवत होत्या. अशा चुकांची यादी ऐकल्याबरोबर मितालीच्या आईला खूपच राग आला. म्हणून त्यांनी लगेचच आपल्या जावयाला फोन लावला. मितालीच्या नवऱ्याने जसा फोन उचलला तसे आई मोठ्या आवाजात म्हणाली की, "जावे बापू, हे सर्व काय आहे? तुमच्या आईबाबांनी माझ्या मुलीच्या चुकांची ही खूप मोठी यादी बनवलेली आहे आणि त्यांनी मला येथे तुमच्या घरी बोलावून घेतलं आहे. तर तुम्ही पण पटकन या आणि तुम्हीच पहा की मला या सर्व गोष्टींसाठी एवढ्या लांबून बोलावणं योग्य आहे का?" इतक्यात मितालीची सासू रागातच म्हणाली, "तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही अशा प्रकारे माझ्या मुलाला का त्रास देत आहात? अहो, तो ऑफिसमध्ये गेला आहे. तो आता कसा काय येईल?" तेव्हा मितालीच्या आईने फोन ठेवला आणि बोलू लागल्या, "का बरं? तुम्ही माझ्या मुलीवर विनाकारण चुकीचे काहीही आरोप लावत आहात आणि मलाही त्यासाठी इथे बोलावून घेऊ शकता. मग मी तुमच्या मुलाला का बोलावू शकत नाही? माझ्या मुलीने लग्न केलं आहे तुमच्या मुलासोबत आणि माझ्या मुलीची जबाबदारी ही तुमच्या मुलाची सुद्धा आहे. ज्याप्रमाणे तुम्ही मला जाब विचारण्यासाठी, माझ्या मुलीच्या चुका दाखवण्यासाठी येथे बोलावू शकता, त्याचप्रमाणे मी माझ्या जावयाला माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि माझी मुलीची खरंच काही चूक आहे की नाही हे विचारण्यासाठी मी नक्कीच त्यांना बोलावू शकते. आणि त्यासाठीच मी माझ्या जावयाला बोलावलेलं आहे. आणि आज तर निर्णय होऊनच जाईल. कारण या सततच्या तक्रारीमुळे मला मानसिक त्रास खूप होत आहे. आणि अहो, मी तुमच्या घरी 4 चौघात माझ्या मुलीचं लग्न करून दिलं आहे. लग्न म्हणजे 7 जन्माचं नातं असतं आणि ते दोघांनीही निभावून घ्यावं लागतं. एक चुकला तर दुसऱ्याने सुधारून घ्यावं लागतं. माझी मुलगी तुमची सून आहे, पण त्याआधी ती कोणाची तरी मुलगी आहे हे विसरू नका. आणि कोणत्याही आईवडिलांना आपल्या मुलीला झालेला त्रास कधीच सहन होणार नाही. आणि तसंही तुम्हाला देखील मुलगी आहे ना आणि तिचे सुद्धा लग्न झाले आहे ना, मग मी तिच्या सासरी जाते आणि त्यांना सांगते की सूनबाईंच्या चुका कशा काढल्या जातात आणि तुम्हीही तुमच्या सुनेला असेच नियम घालून दिले आहेत का हे देखील मी विचारते. आणि मुख्य म्हणजे ती हे नियम पाळते का? आता मात्र आपल्या मुलीची गोष्ट ऐकल्याबरोबर मितालीचे सासरे शांतच झाले. पण त्यांची बायको रागातच ओरडत म्हणाली, "तुम्ही माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न आमच्या घरी लावून दिले आहात का? आता माझ्या मुलीचे घर तोडण्याचा प्रयत्न करत आहात का? पण जर तसा प्रयत्न जरी केला तर ना, मी तुमच्या मुलीला शांततेत श्वाससुद्धा घेऊ देणार नाही." तेव्हा मितालीची आई उदास स्वरात बोलली, "तसंही माझी मुलगी या घरात शांततेत श्वाससुद्धा घेऊ शकत नाही. पण अजूनसुद्धा तुम्ही लोकांनी तुमच्या वागण्यात काहीही बदल केलेला नाही. तर मात्र ही गोष्ट नक्की तुमच्या
मुलीच्या सासरच्या घरापर्यंत जाईल हे मात्र नक्की आहे. तेव्हा त्यांचे असे रूप पाहिल्यानंतर आता मितालीची सासूसुद्धा शांत झाल्या होत्या. काही वेळाच्या आतच रमण घरी आला. तेव्हा मितालीच्या आईने तो चुकांचा कागद रमणकडे दिला आणि म्हणाल्या, "हे बघा जावेबापू, तुमच्या आईबाबांनी माझ्या मुलीमध्ये एवढ्या सर्व काही गोष्टींची कमी दिसली आहे. त्यांनी ह्या चुका काढल्या आहेत. जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की या सर्व चुका तिच्याकडून होत आहेत, तर मी माझ्या मुलीला घेऊन जाईन. पण यानंतर या घरात माझी मुलगी परत कधीच येणार नाही." आता तो कागद पाहिल्यानंतर रमणला देखील लाज वाटू लागली. तो आपल्या आईबाबांना म्हणाला की "बाबा, हे सर्व काय आहे? ह्या दिवसासाठी तुम्ही माझं लग्न करून दिलं होतं का? एका बाजूला तुम्ही म्हणता की सूनबाई हे तुझंच घर आहे आणि सूनबाई तू तुझ्या मनाप्रमाणे या घरात राहू शकतेस. पण माझ्या नकळत मात्र तुम्ही तुमच्या सुनेला तिचे स्वातंत्र्य दिलंच नाहीत. जर या सर्व गोष्टीमुळे माझ्या संसारात वाद निर्माण होणार असतील, मी माझा संसार वेगळा करेन. मग तेव्हा तुम्ही लोकच इकडे तिकडे फिरत सांगाल की माझा मुलगा लग्नानंतर बदलला आहे. पण प्रत्यक्षात तर माझ्या लग्नानंतर मी बदललेलो आहे की तुम्ही बदललेलं आहात हे तुम्ही एकदा शांत डोक्याने विचार करून बघा. तुमच्या आता अशा चुकांच्या वागण्यामुळे मी माझा संसार खराब करू शकत नाही. माझी बायको पण कोणाची तरी मुलगीसुद्धा आहे. तुम्हाला पण मुलगी आहे. जर तिलासुद्धा तिच्या सासरच्या लोकांनी त्रास दिला तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्हाला ते चालेल का?" रमणच्या अशा बोलण्यानंतर त्यांच्या आईबाबांचा चेहरा उतरला होता. पण त्या लोकांचा अहंकार एवढा जास्त होता की ते लोक चूक मान्य करण्यासाठी तयारच होत नव्हते. पण गोष्ट आता एवढी वाढली होती की ते लोक एवढेच म्हणाले की ज्याला जसं राहायचं आहे त्याला तसं राहता येईल आणि आता आम्ही यापुढे कोणालाच काहीच बोलणार नाही. तुम्हा लोकांना तर तुमचीच मनमानी करायची आहे, तर आम्ही आता काय करू शकतो? एवढं बोलून ते दोघे त्यांच्या रूममध्ये निघून गेले. तेव्हा तेथे उभी असणारी मिताली रडू लागली. ती रडतच तिच्या आईला म्हणाली की "आई, तू आता चिंता करू नकोस. यानंतर कदाचित आईबाबा माझ्याबरोबर चुकीचं वागणार नाहीत." पण आईला अजूनसुद्धा आपल्या मुलीची चिंता वाटत होती. कारण तिच्या सासू-सासऱ्यांकडे पाहून असं अजिबातच वाटत नव्हतं की ते लोक भविष्यात आपल्या मुलीला त्रास देणार नाहीत. म्हणूनच त्यांनी मितालीच्या नवऱ्याला रमणला सांगितलं की "हे बघा, मी तुमचं घर तोडण्यासाठी कोणतीही गोष्ट करत नाही. पण जर तुमच्या आईवडिलांच्या वागण्यात थोडासुद्धा बदल झाला नाही, ते असेच मितालीला विनाकारण त्रास देत असतील, तर तुम्ही तुमचा संसार वेगळा थाटा. त्यामुळे कमीत कमी माझी मुलगी तरी तिचं आयुष्य सुखाने जगेल." रमणने होकारार्थी मान हलवली. रमणचे आईबाबा या सर्व गोष्टी त्यांच्या रूममधून ऐकत होते. आता त्या लोकांना भीती वाटत होती की जर आपण आपले वागणे बदलले नाही तर मुलगा त्याचा वेगळा संसार करेल आणि ही गोष्ट हळूहळू आपल्या मुलीच्या सासरी पोहोचेल. मग आपल्या मुलीच्या सासरचे लोक आपल्याला काय म्हणतील? या भीतीपोटी ते दोघेजण एकमेकांजवळ बोलू लागले की आता आपण आपल्या सुनेला त्रास देऊन चालणार नाही. तिच्या आयुष्यात आता तिला तिच्या मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे जगू द्यावं. आता मात्र त्यांनी त्यांच्या वागण्यातून असं दाखवून दिलं होतं की आता त्यांच्या सुनेला काहीच बोलणार नाहीत ते. त्यानंतर ते मितालीसोबत चांगले वागू लागले होते. आधीप्रमाणे आता ते तिला त्रास देत नव्हते आणि हे सर्व मितालीच्या लक्षात देखील आलं होतं. त्यामुळे तिने लगेचच आपल्या आईला फोन करून सांगितलं की आपल्या सासू-सासऱ्यांच्या वागण्यात झालेला बदल मितालीने आईला सांगितला. त्यामुळे आता आईसुद्धा थोडी निश्चिंत झाली होती आणि आईच्या मनाला अजून एका गोष्टीची समाधान होते की तिचे जावई हा खूप समजूतदार व गुणी होता. त्यामुळेच तर त्याने बरोबर गोष्टीची साथ दिली. पण जर त्याने आईवडिलांच्या वागण्याचं समर्थन केलं असतं तर त्या लोकांनी अजूनच मितालीला त्रास दिला असता. पण मितालीचा नवरा रमण आपल्या बायकोच्या बाजूने ठामपणे उभा होता. त्यामुळेच त्यापुढील चुकीच्या गोष्टी मितालीसोबत करण्याचे धाडस तिच्या सासू-सासऱ्यांनी केले नाही. शेवटी काय, तर एका स्त्रीच्या पाठीमागे नवरा खंबीरपणे उभा असेल तर तिच्यावर कोणीही अन्याय करू शकत नाही. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.